कामगार मंत्र्यांच्या होमटाऊनमध्येच कामगाराचा मृत्यूचा संघर्ष. 5 तासांपासून ढिगाऱ्याखाली मजूर, प्रशासन गायब, विहीर कोसळली, मजूर दबला, बचाव कार्याचा पत्ता नाही. संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको. राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या खामगाव शहरालगत घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खामगाव बायपास परिसरात सुरू असलेल्या विहीर खोदकामादरम्यान अचानक विहिरीचा मोठा भाग कोसळून अटाळी येथील एका मजुरावर मलबा पडला. या दुर्घटनेत मजूर ढिगाऱ्याखाली अडकला असून तब्बल 5 तास उलटूनही त्याला बाहेर काढण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विहिरीत 6 मजूर काम करत असताना हा अपघात झाला. 5 मजूर बचावले, मात्र 1 मजूर मलब्याखाली दबला गेला. घटनेनंतर प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांच्या होमटाऊनमध्येच एका कामगाराचा जीव टांगणीला लागलेला असताना बचाव यंत्रणा कुठे आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदाशिव भाकरे. काय झालं होतं नेमकं विहिरीवर? की आम्ही इकून बांधत होतो, तो टोपला देऊन वापिस चालला होता. तर तेवढ्यात ती विहीर घसायला लागली. या गळ्यात माहीत पडलं, यानं मला धक्का दिला, तो तिकडे गेला, आम्ही इकडे पडलो. तेवढ्याच टायमात पूर्वी विहीर खाली गेली. किती लोक ते विहिरीवर काम करायसाठी? 6. तो माणूस धरून 6. आता बाकीचे लोक सुरक्षित आहेत सगळे? 5 जण. ते विहिरीमध्ये पडलेलं आहे त्याचं नाव काय? भगवान महादेव दांदळे. कुठलं राहणार? अटाळी. मोहन शिवाजी मुंडे. कोणाची विहीर आहे? विहीर कोणाची हे माहीत नाही, फक्त आम्ही कामावर मजूर आहोत. कोणाकडे ठेकेदार कोण आहे? मेन ठेकेदार नाही माहीत, आम्ही मजूर आहोत. कोणाकडनं आले असतो तुम्ही? आम्ही आमच्या गावातल्या ठेकेदाराकडून. किती मजूर काम करत होते इथं? इथं 6 जण. कोण कोण? 6 गावामधले 6. कोणत्या गावातले? अटाळीमध्ये. आता जे विहीर कोसळली हे कशामुळे कोसळलेली आहे? जी भरती ओव्हरलोड होईल. जे विहिरीमध्ये माणूस पडलेला आहे त्याचं नाव काय? त्याचं नाव भगवान महादेव दांदळे. रस्ता आहे आपला रोखलेला आहे. हा रस्ता आम्ही याच्यासाठी बंद केला. माझा भाऊ सकाळी 9 वाजतापासून एका बांधकामावर गेला होता विहिरीच्या. ते माहीत नाही आपल्याला नाव. ते ठेकेदारीचं काम आहे. तो ठेकेदार फराळ आहे, विहीर बांधकाम फराळ आहे. आणि तो माणूस विहिरीत पडला, त्याला कोणी काढायला तयार नाही. तटीसा भंगार मशीन येऊन ते मोटर चालू झाली नाही. आज 4 वाजले आता, मग आता कधी चालू किती तासापासून तुमच्या भावाचा मृतदेह? 9 ते 9:30. हा, 4 वाजतापासून एक बॉटल पाणी निघलं नाही त्यातलं. आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे की ते बांधकाम बोगस आहे. त्या बांधकामावर माझा भाऊ मेला की नाही, तो ठेकेदार पहिले अटक, तो अटी आणा, त्याचा तो विहिरी बांधकाम. 2 दुसरी गोष्ट म्हणजे तटी कोणतीच यंत्रणा पोहोचली नाही पाणी काढण्यासाठी. त्याच्यासाठी भाऊ आहे तुमच्या भावाचं नाव काय? भगवान महादेव दांदळे, राहणार अटाळी. किती कामगार गेले होते त्या विहिरीवर? 6 जण. 6 जणांपैकी हा त्या विहिरीमध्ये डुबून पडला. याला कोणीच काढायला तयार नाही.